मंडळी, मागच्या 4-5 दिवसापासून ही रेसिपी सतत माझ्या फीडवर येत होती, म्हणून म्हटलं चला करूनच बघूया। तर हे आहेत अलीकडचे फेमस आलूचे बरुले। हे बरुले बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हिरवी चटणी तयार करायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, काळं मीठ, साधं मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा जिरे, थोडंसं पाणी, लिंबूचा रस पिळून हे मिक्सरला फिरून घ्यायचं। आपली चटपटीत अशी हिरवी चटणी तयार आहे। ही तुम्ही कुठल्याही स्नॅक्स बरोबर खाऊ शकता। एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल वाल्या सुक्या मिरच्या, जिरं, लसूण, आलं घालायचं, थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं। मसाला सुद्धा आपला तयार झालाय, बाजूला ठेवू। इथे मी बटाट्याला 1 शिट्टी फक्त मारून घेतली होती, साल काढायचं नाही, मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कापून घ्यायचे। बटाटे कापून झाले की त्यावर तयार केलेला आपला जो लाल मिरचीचा मसाला आहे तो घालायचा। चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून बेसन, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 2 टेबलस्पून मैदा आणि थोडंसं कलर घालायचं। ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। पहिले असंच मिक्स करून घ्यायचं। गरज पडल्यास थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि छान कोटिंग करून घेऊ। गॅसवर मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये हे आलूचे पकोडे जे आहे ते सोडून घ्यायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवर याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं। सर्व करताना वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये हे बरुले घ्यायचे, हिरवी चटणी टाकायची आणि वरून कांदा कापलेला टाकायचा आणि टूथपिकने एक एक उचलून खायचं। एकदम चटपटीत असे हे आलू के बरुले तयार झाले।